नर्मदा परिक्रमा 4 नोव्हेंबर 2022 ते 19 नोव्हेंबर 2022। एक दिवस अचानक अंजूचा व्हॉट्सॲपवर नर्मदा परिक्रमा सहलीचा मेसेज आला। मी तो मेसेज वाचून विसरूनी गेलो होतो, पण अंजूने जरा मनावर घेतलेलं दिसत होतं। ही सहल पुण्याच्याच भाग्यश्री ट्रॅव्हलतर्फे होती। अंजू तिच्या मैत्रिणींबरोबर जाणार होती व त्यात तिच्याच मैत्रिणीचा एक नातेवाईक श्री विश्वनाथ भावे हे एकटेच येण्यास इच्छुक होते। पण प्रश्न होता साथीदाराचा। माझीही तीच समस्या असल्यामुळे अंजूने मला विचारून दोघांच्याही समस्यांचे निवारण केले होते। माझी या सहलीला जाण्याची इच्छा असल्यामुळे मीही लगेच होकार दिला। रेल्वेच्या बुकिंगपासून सर्व जबाबदारी ट्रॅव्हल कंपनीचीच असल्यामुळे डोक्याला ताप नव्हता। 15 ऑक्टोबरला श्री विश्वनाथ भावे यांनी माझेही पैसे भरून बुकिंग करून टाकले। प्रवास पुणे ते पुणे असा होता, त्यामुळे मला मात्र पुण्याला सामान घेऊन जावे लागणार होते। पण येताना मात्र माझे बुकिंग मी इंदूर ते मुंबई या अवंतिका एक्सप्रेसचे केले होते। जाताना पुणे ते इंदूर या पुणे इंदूर एक्सप्रेसचे होते। त्यामुळे माझा प्रवास पुण्याहून 4 तारखेला सुरू होऊन 19ला मुंबईला संपणार होता। नर्मदा परिक्रमेबद्दल बरेच ऐकले होते। जगन्नाथ कुंटेंचे पुस्तक, सौ चितळे यांचे ऑडिओ व इतर यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून तर उत्सुकता अधिकच वाढली होती। परिक्रमा जरी पायी नसली तरी त्यासाठी सुद्धा भरपूर तयारी करावी लागणार होती, कारण आतापर्यंत जी माहिती वाचली किंवा ऐकली होती ती पायी परिक्रमा करणाऱ्यांची होती। त्यांनी एकंदरीत घेतलेले कष्ट व त्यात येणाऱ्या अडचणी वाचून व ऐकून तर पोटात धडकीच भरली होती। पण त्यांच्या अडचणी व कष्टातून आमचा बस प्रवास, राहण्याची व जेवणाची व्यवस्था या सोयी वजा केल्यामुळे आपली यात्रा सुसह्य होईल असं मनाला समजावले होते। 14 दिवसांचा प्रवास म्हणजे 14 दिवसांसाठी लागणारे कपडे हे तर बरोबर घ्यायचेच होते, शिवाय थंडीपासून वाचण्यासाठी थोड्या गरम कपड्यांचीही आवश्यकता होती। पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व कुमारिकांना द्याव्या लागणाऱ्या दानाची देखील माहिती भाग्यश्रीतर्फे दिली होती। तरीसुद्धा एखाद्या पुरुषाच्या नजरेतून व हातून ज्या गोष्टी सुटण्याची शक्यता असते त्याला मीही अपवाद नव्हतो, याची कल्पना मी अंजूला दिली होती। त्यामुळे यासाठी माझी सर्व भिस्त अंजूवर होती। तारीख जवळ येईल तशी हळूहळू सर्व तयारी पूर्ण झाली। मी सर्व सामानासकट अगोदरच पुण्याला येऊन राहिलो होतो। आज दिवस पहिला, दिनांक 4 नोव्हेंबर 2022। आज म्हणजे 4 नोव्हेंबरला पुणे इंदूर एक्सप्रेस ही दौंड मार्गे पुण्याला 3:30 वाजता येणार होती। दुपारी 2:30 वाजता पुणे स्टेशनवर सर्वांना येण्यास सांगितले होते। बरीच मंडळी पुणे, मुंबई, नागपूर, वसई, कराडहून येणार होती। सूचनेप्रमाणे लोक सांगितलेल्या ठिकाणी जमले होते। भाग्यश्रीतर्फे अमित व अजय हे दोघेही वेळेतच दाखल झाले। रेल्वे तिकिटांचे वाटप, दुसऱ्या दिवसांच्या सकाळच्या नाश्त्याचे वाटप व प्रवासात लागणाऱ्या खाऊचे वाटप त्याच वेळी करण्यात आले। वेगवेगळ्या बोगीत कोणी एसीमध्ये असे बुकिंग झाले होते, तर बरेच जण मुंबईहून थेट इंदूरला येणार होते। जागेची थोडी अदलाबदल करून आम्हा 6 जणांची एकत्र बसण्याची व्यवस्था झाली होती। आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे उपवासाच्या पदार्थांनी मी सोडून सर्वजण तयारीतच आले होते। रताळ्याचा गोड व तिखट कीस, साबुदाणा थालीपीठ, कोकम सरबत वगैरे गोष्टींचा मारा होता। एकादशी दुप्पट खाशी या नियमानुसार सर्वांनी यथेच्छ ताव मारला होता। आजची रात्र गाडीच्या प्रवासातच जाणार होती। आज दिवस दुसरा, दिनांक 5 नोव्हेंबर 2022। सकाळी गाडी वेळेतच म्हणजे 8:15च्या सुमारास पोहोचली। मुंबईहून येणाऱ्या गाडीला अजून 1.5 तास होता, तोपर्यंत आम्हाला वेळ काढायचा होता। येथूनच बसने ओंकारेश्वरला जायचे होते। आम्ही 8 जणांनी मिळून खाजगी वाहन करून ओंकारेश्वरला जाऊ असा विचार करत होतो, पण नंतर तो विचार बारगळला। त्यानंतर इंदूरला स्टेशनच्या बाहेर एका छोट्या टपरीवर नाश्ता व चहा झाला। थोड्याच वेळात मुंबईहून येणारी गाडी वेळेच्या आधीच अर्धा तास आली। स्टेशनच्या बाहेर प्रिन्स 9922 आमची वाटच बघत होती, जी पुढचे 15 दिवस आम्हाला साथ देणार होती। आमचा ओंकारेश्वरचा प्रवास अर्धा तास लवकरच सुरू झाला। बसमध्ये सामान लोड होईपर्यंत टाइमपास म्हणून येथून जवळच असलेल्या घंटाघरचे फोटो काढायला गेलो। तोपर्यंत सामान लोड झाले होते। बसमध्ये सीटचे वाटप अगोदरच झाले होते। आमचे सर्वात शेवटचे बुकिंग असल्यामुळे आम्हाला शेवटच्या सीट होत्या। बऱ्याच टूर कंपन्या रोटेटिंगमध्ये आसनांची व्यवस्था करतात, पण येथे आमच्या कंपनीचाच हा नियम असल्याचे सांगितले। हे मनाला न पटणारे असून सुद्धा मान्य करावेच लागले। असो, सर्वजण स्थानापन्न झाल्यावर टूर गाईड अमितने आजच्या प्रवासाची माहिती दिली।
आजचा प्रवास ओंकारेश्वरसाठी होता. अंतर साधारण 80 किलोमीटर होते. परिक्रमा असल्यामुळे नर्मदा नदी पार न करता हा प्रवास करायचा होता. साधारण प्रवासाचा आढावा त्याने या माहितीत घेतला. ओंकारेश्वर, शहादा, अंकलेश्वर, गरुडेश्वर, महेश्वर, उज्जैन, भोपाळ, जबलपूर, अमरकंटक, नरसिंहपूर, होशंगाबाद म्हणजे आताचे नर्मदापुरम, परत पुन्हा ओंकारेश्वर असा परिक्रमेचा मार्ग होता. रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी, लोपा येथील भारती ठाकूर यांचा आश्रम व अंकलेश्वर येथील शूलपाणेश्वर मंदिर ही सर्व ठिकाणे त्यांच्या प्लॅनमध्ये नसली तरी त्याचा अंतर्भाव केला होता. पण त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे हेही त्यांनी नमूद केले. ही परिक्रमा किंवा यात्रा असल्यामुळे थोडासा त्रासही अपेक्षित आहे. त्यामुळे जास्त सोयीसुविधांची अपेक्षा ठेवू नका. दुपारचे जेवण बऱ्याच वेळा बाहेरच असेल. फक्त किचन बरोबर असल्यामुळे जेवणाची गैरसोय होणार नाही. बहुतेक सबंध दिवस हा बस प्रवासातच असणार आहे. फक्त झोपण्यासाठी आपण हॉटेलवर असणार आहोत. ही यात्रा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व छत्तीसगड या राज्यातून होते. सर्वांची मानसिक तयारी व्हावी या उद्देशाने ही सर्व माहिती त्यांनी दिली होती. वाटेत श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य सद्गुरू श्री श्रीराम महाराज संस्थान या स्थळाला भेट दिली व दर्शन घेतले. दुपारी 1:30च्या दरम्यान आम्ही हॉटेल पलाशवर पोचलो व नंतर तासाभरातच जेवण तयार झाले. जेवण साधेच पण गरम गरम व चविष्ट होते. त्यामुळे प्रत्येकाने जेवणावर ताव मारला होता. खुश व समाधानी करण्याचा मार्ग हा नेहमी पोटातून जातो असे म्हणतात. मला तर वाटते तो पुढे हृदय, मन व मेंदू या हायवेवरून जातो. त्यामुळे पुढच्या बारीकसारीक कमतरतांकडे कानाडोळा करण्याची मेंदूची तयारी होते. जेवणानंतर अमितच्या आणखी काही सूचना होत्या. संध्याकाळी 5 वाजता श्री दीपक जोशी गुरुजी दुसऱ्या दिवसाच्या पूजेविषयी माहिती सांगायला येणार होते. गुरुजींनी त्यांच्या शैलीत नर्मदा ओंकारेश्वर याविषयी माहिती सांगायला सुरुवात केली. त्यांनी विशद केलेल्या काही गोष्टी खालीलप्रमाणे. नर्मदा म्हणजे भगवान शंकराची मानसकन्या. काली मातेला सृष्टीच्या विनाशापासून प्रवृत्त करण्यासाठी महादेवांनी जेव्हा तांडव नृत्य केले तेव्हा त्यावेळी शंकरांना आलेल्या घामातून नर्मदेची निर्मिती झाली. थोडक्यात नरापासून उत्पन्न झालेली मादी म्हणून तिचे नाव नर्मदा असे पडले व नर्मदा हेच नाव पुढे नावारूपास आले. ओंकारेश्वर हे स्वयंभू असून हे मंदिर 5,500 वर्षांपूर्वीपासून आहे व याची निर्मिती कौरवांकडून झाली होती. पण पांडवांना सुद्धा येथेच मंदिर बांधायचे होते. पण युधिष्ठिराला योग्य जागा न मिळाल्यामुळे त्यांनी येथे मंदिर न बांधण्याचे ठरवले. परंतु भीमाला हा निर्णय रुचला नाही व त्याने या मंदिराच्या 2 प्रदक्षिणा करून मंदिर उचलण्यास कोठे जागा आहे का ते तपासून ते पश्चिमाभिमुख करून टाकले. जेव्हा आदिवासी राजाने दोघांना मंदिर दाखवण्यास सांगितले तेव्हा कौरवांना ते मंदिर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून आम्ही बांधले असे सांगता आले नाही व पांडवांना त्याचे श्रेय घेता आले. नर्मदा आयुष्यभर कुमारिकाच का राहिली याचीही त्यांनी कथा सांगितली. नर्मदेचे पितृत्व मेकल राजाने घेतल्यावर नारदाच्या सूचनेवरून तिच्या लग्नाचा विचार नर्मदेने केला व मेकल राजाने तिचे स्वयंवर रचले. पण ज्या सोमभद्र राजाबरोबर तिचा विवाह होणार होता तो काही गैरसमजुतीमुळे नर्मदेची दासी जोहिला हिच्याबरोबर झाला. त्यानंतर नर्मदेने आजन्म कुमारिका राहण्याचा निर्धार केला. नर्मदा परिक्रमा करताना काय पथ्ये पाळायची याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. उद्या संकल्प पूजा झाल्यापासून नर्मदेचे कॅनमध्ये घेतलेले पाणी सतत आपल्याबरोबर ठेवावे व ती आपल्या उजव्या बाजूला कायम ठेवावी. या काळात नखे, दाढी किंवा केस कापायचे नाहीत. संकल्प पूजनाच्या दिवशी जे कपडे घातले असतील तेच कपडे शेवटच्या दिवशी घालून तेथेच घाटावर सोडून द्यायचे असतात. कोठे हे पाणी अर्धे टाकायचे व दुसरे पाणी भरून घ्यायचे व नंतर ते पाणी ओंकारेश्वर व ममलेश्वर येथे ते अर्पण करायचे. तेव्हाच परिक्रमा पूर्ण झाली असे समजायचे वगैरे भरपूर सूचना त्यांनी केल्या. उद्या नागर घाटावर प्रथम ममलेश्वर व नंतर ओंकारेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचे आहे. उद्या होणारे पूजन ते शेवटच्या दिवसापर्यंत होणारी त्यांची दक्षिणा ₹2100 होती. जोडप्यांसाठी व सिंगल माणसासाठी ती सारखीच होती. असा सर्व कथा व सूचना डोक्यात ठेवून आम्ही छोट्या रिक्षाने ममलेश्वर व ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी निघालो. रात्री आल्यावर जेवण व उद्याचा कार्यक्रम डोक्यात ठेवूनच झोपी गेलो. आज दिवस 3रा, दिनांक 6 नोव्हेंबर 2022. सकाळी 6 वाजता छोट्या रिक्षाने नागर घाटावर पोहोचलो. घाटावरच आंघोळ करून संकल्प पूजेला सुरुवात झाली. साधारण 2 तास विधी चालला होता. पूजा विधिवत झाली होती. पूजेनंतर हॉटेलवर परत. हॉटेलवरच 5 कुमारिकांना पूजनासाठी बोलावले होते. त्यांचे पूजन करून ओटी भरणे व काही दान करण्याचे असल्यास त्यांना दान वगैरे कार्यक्रम हॉटेलवरच झाला. नंतर शहादासाठी प्रवासाला लागलो.
अंतर 280 किलोमीटर होते. वाटेत थोरल्या बाजीरावांची लावेरखेडी येथील समाधीचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे ठरले, परंतु खराब रस्त्यामुळे तेथपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. तेथूनच माघारी फिरून लोपा येथील भारती ठाकूर यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी निघालो. रस्ता खराब असल्यामुळे पोहोचण्यास थोडा उशीर झाला. यांच्याबद्दल त्याच शाळेत शिकलेले आज त्यांच्याबद्दल माहिती सांगत होते. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला होता. भारती ठाकूर या नर्मदा परिक्रमा करत असताना तेथेच आजारी पडल्या. 2009 साली नाशिकहून आलेल्या या स्त्रीने 14 मुलांसह ही शाळा सुरुवात केली होती. प्रथम झाडाखालीच ही शाळा भरायची. मुलांची एकूणच परिस्थिती फारच वाईट होती. मुले आंघोळ न करताच शाळेत यायची. अशा बेसिक गोष्टींपासून त्यांना लक्ष द्यावे लागले होते. कालांतराने नर्मदालयाची स्थापना झाली व या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष त्यांच्या अथक प्रयत्नाने झाला. व हा प्रवास तितकासा सोपाही नव्हता. 2012च्या दरम्यान एका नागा साधूने संत राजगिरी महाराज यांनी त्यांना विस्थापित म्हणून मिळालेला 5500 स्क्वेअर फूटचा प्लॉट भारती ठाकूर यांच्या कार्यासाठी दान म्हणून देऊन टाकला. आता हेच नर्मदालयाचे मुख्यालय बनले आहे. येथे गाड्यांची दुरुस्ती, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मोबाईल रिपेअरिंग असं आपल्या पायावर उभे राहता येईल असं शिक्षण दिलं जातं. त्यांच्याच हॉलमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. बाहेरच तेथील लोकांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तेथून बाहेर पडताना आपण किती स्वार्थी, आपमतलबी व खुजे आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही व नकळत आपली मान झुकल्याशिवाय राहत नाही, हे खरं. त्यानंतर आमचा शहादासाठीचा प्रवास सुरू झाला. वाटेतच चहा कॉफीसाठी व वॉशरूमसाठी हॉल्ट होताच. आजचा मुक्काम शहादा येथील आरबी टॉवर्स या हॉटेलात होता. रात्री जेवणापूर्वी नर्मदेची आरती व उद्याचा कार्यक्रम सांगितला जायचा. उद्या शहादाहून अंकलेश्वरसाठी निघायचे होते. सकाळी 5 वाजता चहा कॉफी मिळणार होती. आज दिवस चौथा, दिनांक 7 नोव्हेंबर 2022. आज पहाटेच 5:15ला चहा कॉफी झाली. त्यानंतर आम्ही प्रकाशा येथील काशी विश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर व केदारेश्वर ही 3 मंदिरे बघण्यास निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे मंदिरात गर्दी तर अजिबात नव्हतीच, पण त्याहून जास्त प्रसन्न वाटत होतं. ही तिन्ही देवळे महादेवांची असून शांतपणे पिंडीचं दर्शन घेता आले व बेलही अर्पण करून श्री शिवमहिम्न व इतर स्तोत्रे म्हणता आली. नंतर एका टपरीवर नाश्ता करतानाच पार्ल्यातले एक परिक्रमावासी श्री विश्वास मोरे भेटले. परिक्रमा सुरू करून त्यांना 20 दिवस झाले होते. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून आम्ही पुढच्या म्हणजेच अंकलेश्वर येथील शूलपाणेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी निघालो. अंतर साधारण 150 किलोमीटर होते. मंदिर जवळचा परिसर खूप मोठा व स्वच्छ आहे. येथेच आज दुपारचे जेवण होते. दुपारची वेळ असल्यामुळे ऊनही खूप होते. जेवणासाठी वेळ असल्याने थोडे खाली चालून गेल्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील सरदार पटेल यांचा पूर्ण पुतळा पाठमोरा दिसतो. त्याचे फोटो घेऊन व शूलपाणेश्वर मंदिराचे फोटो घेऊन झाल्यावर जेवण झाले व पुन्हा अंकलेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही हॉटेल प्रिन्सेस गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोचलो. हे हॉटेल अंकलेश्वर रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ होते व भर मार्केट एरियातच होते. आज त्रिपुरी पौर्णिमा होती. आमच्या गुरुजींनी म्हणजे सौ स्मिता जोगळेकर यांनी त्रिपुरावाती खास पुण्याहून आणल्या होत्या. त्या देवळात लावायची त्यांची इच्छा होती. त्या लावण्यासाठी रात्री देवू शोधून लावण्यात आल्या. ते दृश्य खूपच छान दिसत होते. रात्री जेवण झाल्यावर आज रात्रीच्या 12 वाजतानाचे बोटीचे बुकिंग मिळाले आहे असा अमितचा मेसेज आला व हॉटेल रात्री 10 वाजता सोडायचे ठरले. बोटीचा प्रवास 3.5-4 तासाचा होता व काठोपुराला पोहोचायला पहाटेचे 3-4 तरी वाजणार होते. त्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे आमच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही बोटीचे बुकिंग झाले नव्हते. सुरक्षिततेच्या कारणास्तव एका बोटीला परवानगी देत नाही, त्यामुळे आमच्याही बोटीची परवानगी नाकारली गेली. त्यामुळे आमचा समुद्रातून होणारा प्रवास झाला नाही. त्यावर बरीच चर्चा व उहापोह झाला व हे न झाल्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ शकणार नाही या तांत्रिक मुद्द्यापर्यंतही चर्चा आली होती. परंतु त्याला दुसरा पर्यायही उपलब्ध नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भरूच मार्गे जाण्याचा पर्याय नाईलाजाने स्वीकारावा लागला. याची मूळ चूक ही भाग्यश्री ट्रॅव्हलने जेव्हा ही परिक्रमा प्लॅन केली तेव्हाच झाली होती, कारण चंद्रग्रहण ही काही अचानक उद्भवणारी घटना नाही. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी भरूच येथे बसने निघायचे ठरले. आज दिवस 5वा, दिनांक 8 नोव्हेंबर 2022. सकाळी चहा कॉफी व नाश्ता आटोकून भरूचला जेथे समुद्र व नर्मदा एकत्र येतात तेथे आपल्या कॅनमध्ये असलेले नर्मदेचे पाणी खाडीत ओतून खाडीतले पाणी कॅनमध्ये भरून घ्यायचे होते. परंतु वाटेत चिखल असल्यामुळे अजयने जाऊन समुद्राचे पाणी आणले होते व आमचा अर्धा कॅन खाडीत रिकामाही केला होता. काही मंडळींनी चिकाटीने खाडीपर्यंत जाऊन हे काम पूर्ण केले होते.
नंतर बसने नारेश्वर महादेवाच्या मंदिरात गेलो. नारेश्वर धाम हे नर्मदेच्या तीरावरच आहे. नारेश्वर धाम येथे 15हून अधिक मंदिरे आहेत व वानरांचा मुक्त वावरही आहे. ही पूज्य रंग अवधूत महाराजांची कर्मभूमी आहे. हे कवी म्हणून प्रसिद्ध होते व दत्त बावन ही त्यांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे. तेथे फोटोग्राफी करून बाहेरच एका टपरीवर जेवणाची व्यवस्था केली होती. जेवण झाल्यावर पुन्हा प्रवास गरुडेश्वराकडे चालू. आजचा मुक्काम हॉटेल BRG मध्ये होता. हॉटेल तर छानच होते. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही गरुडेश्वरला येथील टेंबे स्वामी समाधी मंदिर, गरुडेश्वर दत्त मंदिर व गरुडेश्वर महादेव मंदिर या 3 देवळात जाऊन दर्शन घेतले. चंद्रग्रहण नुकतेच संपल्यामुळे देवळात सुरुवातीला गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शनही छान झाले व फोटोही मुक्तपणे काढता आले. नर्मदेची आरतीही देवळातच झाली. हे सर्व आटोकून रात्री हॉटेलवर पोचलो. 9:30च्या सुमारास जेवणही झाले. आज दिवस 6वा, दिनांक 9 नोव्हेंबर 2022. आज स्टॅच्यू ऑफ युनिटी SOU ला जायचे होते. आमचा 8 ते 10 जणांचा स्लॉट बुक केला होता. या हॉटेलात त्यांचाच नाश्ता घ्यावा लागतो, त्यामुळे रोजच्या चवीत जरा बदल होता, पण बदलही चांगला होता. आमच्याच बसने 15 किलोमीटरच्या अंतरावर केवडिया या ठिकाणी सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारला आहे. तेथे खासगी वाहनांना आत प्रवेश नाही, त्यामुळे त्यांच्याच बसने आत जावे लागते. 5 किलोमीटरवर त्यांचे मुख्य प्रवेशद्वार आहे. अतिशय विस्तीर्ण, सभोवताली डोंगराच्या रांगा व संपूर्ण वनराईने नटलेला असा परिसर. परिसरात गेल्यावरच फोटो काढायचा मोह आवरत नाही. पुतळ्याच्या पायापर्यंत म्हणजे 8व्या मजल्यापर्यंत लिफ्टने नेतात, त्यामुळे पुतळा अगदी जवळून बघता येतो. पुतळ्याची उंची 182 मीटर म्हणजे 597 फूट असून तो राम सुतार्यावर माणसाने बनवला आहे. या कामाला ऑक्टोबर 2013ला सुरुवात झाली आणि 31 ऑक्टोबर 2018ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्याचे अनावरण झाले. या पुतळ्याचे बांधकाम लार्सन अँड ट्यूब्रो या कंपनीने केले आहे. हे लिहिताना सुद्धा अभिमानाने भरून येतो व ही कलाकृती लोखंडाच्या स्क्रॅपमधून केली आहे. आतमध्ये अतिशय उत्तम व्यवस्था व स्वच्छता राखली आहे. हे सर्व बघताना दुबईच्या बुर्ज खलिफाची आठवण येते. भरपूर फोटोग्राफी करून 12-12:30ला आम्ही बाहेर पडलो. दुपारचे जेवण व मध्ये चहा कॉफी असे करत महेश्वरला निघालो. अंतर साधारण 180 किलोमीटर होते. पोहोचायला 7:30 वाजले होते. आजचा मुक्काम होता हॉटेल पायल पॅलेस येथे. रात्री 9:15ला आरती व त्यानंतर जेवण. जेवणानंतर कळले की येथून घाट काही किलोमीटरवर आहे व बाजूलाच किल्ला देखील आहे. प्रथम चालत जाण्याचा विचार करत होतो, पण नंतर येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. हॉटेलच्या मालकाचे बाजूलाच साडीचे व ड्रेस मटेरियलचे दुकान आहे. तोच म्हणाला की तुम्ही रात्रीच घाटावर जा, कारण रात्री घाटावर जाण्याची मजा काही औरच आहे. मी तुम्हाला गाडी देतो, त्याचे माणशी 50 रुपये होतील. पण संख्या जास्त असल्यामुळे त्याला 2 फेऱ्या कराव्या लागणार होत्या. गाडीने गेल्यावर कळले की आमचा चालत जाण्याचा निर्णय चुकीचा होता, कारण अंतर तसे बऱ्यापैकी होते. घाट व्यवस्थित बांधलेला व स्वच्छ होता. रात्र असल्यामुळे गर्दीही नव्हती. घाटाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पाणी होते व त्यातच मोठे मासे घातलेले अन्न खाण्यासाठी यायचे. ते दृश्य अगदी पाहण्यासारखे होते. थोडा वेळ तेथे घालवल्यावर बाजूलाच असलेल्या महेश्वर किल्ल्यावर नजर गेली. रात्री विजेची रोषणाई केली होती, त्यामुळे तो फारच आकर्षक व सुंदर दिसत होता. त्याचेही भरपूर फोटो काढून काढता पाय घेतला, कारण रात्रीचे 11:30 वाजले होते. पण येथे आलो नसतो तर बरंच काही मुकावे लागले असते. आज दिवस 7वा, दिनांक 10 नोव्हेंबर 2022. सकाळी नाश्ता करून आज महेश्वर साईटसीइंग करण्यासाठी निघालो. महेश्वर किल्ला हेच आजच्या साईटसीइंगचे आकर्षण होते. नर्मदा नदीच्या तटावर असलेल्या या किल्ल्याला 250 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. किल्ल्याची माहिती सांगण्यासाठी एक गाईडही बरोबर घेतला होता. याला महेशमती किल्ला किंवा होळकरांचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. आत भगवान शिवाचे सुंदर मंदिर विराजमान आहे. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर व सासरे मल्हार होळकर यांच्या पश्चात अहिल्याबाईंनी सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेतली. त्यांचा जन्म 1725 व मृत्यू 1795 साली झाला. त्यांचा पती खंडेराव हा व्यसनी होता. त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्या सासऱ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता व त्यांना सतीपासून परावृत्त करून राज्यकारभाराचा गाडा हाकण्यास सांगितले व पुढील 28 वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या मदतीने समर्थपणे चालवला. त्यांची धर्मपरायण व उदार वृत्ती त्यांचे नाव अजरामर होण्यास कारणीभूत ठरली. त्या अतिशय चाणाक्ष व सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. त्यांनी राजधानी इंदोरहून महेश्वरला हलवली. अनेक नद्यांना घाट, नवीन मंदिरांचे बांधकाम, मंदिरांचे जीर्णोद्धार, पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या, हातमाग उद्योगास प्रोत्साहन देऊन विणकरांचा उद्धार वगैरे कामे त्यांच्या कारकिर्दीत केली. त्यांच्या राज्यात संपन्नता व सुबत्ता होती व त्या अजातशत्रू होत्या.
त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. अहिल्याबाईंच्या समाधी दरबारची जागा, 12 ज्योतिर्लिंगांचे चांदीचे शिवलिंग, सोन्या चांदीचे देव आदींचे दर्शन घेऊन किल्ल्याचा परिसराचा निरोप घेतला. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. घाटावरील आसपासच्या देवळांचे दर्शन व दुपारी जेवण झाल्यावर आमचा प्रवास उज्जैनच्या दिशेने चालू झाला. अंतर साधारण 150 किलोमीटर होते. वाटेत चहा, कॉफी व वॉशरूमसाठी हॉल्ट होताच. दुपारी 3:30च्या सुमारास वाटेतच वेद मंदिरास भेट दिली. येथे अनेक देवळे होती व मूर्ती अतिशय सुंदर होत्या. काळभैरव, काशी विश्वनाथ मंदिर, 4 वेदांच्या मूर्ती, महादेवाचे मंदिर, कृष्ण सुदामा मंदिर व थोड्याशा अंतरावर असलेले बडा गणपती मंदिर अशी अनेक मंदिरे व सुबक मूर्ती तेथे होत्या. त्या सर्वांचे दर्शन घेऊन व फोटो काढून पुढच्या प्रवासास निघालो. संध्याकाळी 5 वाजता आमचे किचनचे सामान हॉटेल पार्क पॅलेसमध्ये उतरवले व आम्ही पुढील प्रवासास निघालो. वाटेतच चारपाई नावाचे एक सुंदर रिसॉर्टला थांबा घेतला. चहा, कॉफी व वॉशरूमची ही सर्वांची सोय झाली. नंतर काळभैरव व एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले. 2006-2007 सालीच्या दरम्यान आम्ही काळभैरवला गेलो होतो. तेव्हा आणि आता खूपच बदल झाला आहे. त्यावेळेला आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन काळभैरवाचे दर्शन घेऊन त्याला दारूही स्वतः पाजली होती. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. परंतु आता ते शक्य नव्हते. सुरक्षेअभावी आता लांबूनच दर्शन घ्यावे लागते. नंतर महाकालेश्वरचं दर्शन घेतले. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जागेचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण केले होते. त्यामुळे तेथील सर्व व्यवस्था व नियम बदलले होते व कोरोनाच्या मागील 2 वर्षात येथे कोणीही जास्त पर्यटक आले नव्हते. त्यामुळे मंदिरात जाण्यास माहिती अभावी विलंब झाला. शेवटी ₹250चा VIP पास काढून दर्शन घेण्यात यशस्वी झालो. विलंबाने का होईना पण दर्शन व्यवस्थित झाले. मंदिराच्या परिसरातील अनेक देवळांचे दर्शन व फोटोग्राफी करून तृप्त मनाने बाहेर पडलो. त्यामुळे रात्री हॉटेलवर पोहोचायला 10 वाजून गेले होते. त्यानंतर आरती व नंतर जेवण, झोपायला 12 वाजून गेले होते. आज दिवस 8वा, दिनांक 11 नोव्हेंबर 2022. आजचा कॉल 6-7-8चा होता. आजचा प्रवास 310 किलोमीटरचा होता. नेमावर म्हणजे नर्मदेचे नाभिस्थान. अमरकंटक ते रेवाच्या सागराचा हा मध्य. येथे नेमावर घाटावर जाऊन मंदिरांचा दर्शन घेतले. येथे सिद्धनाथ मंदिर, भगवान शिव, नर्मदा आदी मंदिरे आहेत. नर्मदेचे जल अंगावर शिंपडून घेतले. भीमाने ज्या मंदिराचे प्रवेशद्वार फिरवले तेच हे मंदिर आहे असे म्हणतात. येथून जवळच असलेल्या मारवाडी धर्मशाळेत जेवणाची सोय केली होती. तेथे जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. जेवण दुपारी 3 वाजेपर्यंत आटोपले व 3:30 वाजता भोपाळसाठीचा प्रवास सुरू झाला. वाटेत मध्य प्रदेशच्या टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या रिसॉर्टमध्ये चहा, कॉफी व वॉशरूमसाठी हॉल्ट घेतला. MPTDCचे रिसॉर्ट असल्यामुळे परिसर खूप मोठा व स्वच्छ होता. आजचा मुक्काम भोपाळपासून 30 किलोमीटर अलीकडेच असलेल्या मंडीदीप या जागी होता. आज हॉटेल शिव विलास येथे मुक्काम होता. रात्री आरती व नंतर जेवण. उद्याचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे अमितने सांगितला व आजचा दिवस संपला. आज दिवस 9वा, दिनांक 12 नोव्हेंबर 2022. आजही 6-7-8 असा कॉल होता. 6 वाजता चहा, 7 वाजता नाश्ता व 8 वाजता वंडीदीपहून जबलपूरसाठी प्रयाण. आजचेही अंतर 310 किलोमीटर होते. पण रस्ता चांगला असल्याने दुपारी 1:30 पर्यंत जेवणासाठी पोचू असे अमितने सांगितले होते व त्याप्रमाणे पोचलोही होतो. जेवण व चहा, कॉफी हे हॉटेलवरच झाल्याने समाधान होते. आज हॉटेल शिव विलास पॅलेसवर मुक्काम होता. हॉटेलवर आम्ही परिक्रमावासी असल्यामुळे हार घालून स्वागत करण्यात आले. संध्याकाळी 5 वाजता गौवारी घाटावर, गौरी घाट असेही म्हणतात, नर्मदेच्या पूजेसाठी गेलो. तेथे आम्ही नर्मदेचे पूजन करून दीपही नर्मदेत सोडले. ते दृश्य विलोभनीय होते. घाटावर नर्मदेची मोठी पूजा व आरती असते. नदीतून जाऊन थोड्याच अंतरावर एक नर्मदेचे मंदिर देखील आहे. तेथे जाऊन बहुतेक स्त्रियांनी दर्शनही घेतले. आम्ही पुरुष मंडळींनी पूजेचा सोहळा बघण्यासाठी एक बोट बुक केली होती. तेथून लांबून नर्मदेची आरती नीट बघता आली व त्याचे शूटिंगही करता आले. आरती झाल्यावर हॉटेलवर परत. नेहमीप्रमाणे हॉटेलवर आरती व नंतर जेवण. उद्याचा कार्यक्रम अमितने सांगितला व आजचा दिवस संपला. आज दिवस 10वा, दिनांक 13 नोव्हेंबर 2022. आज जबलपूरहून अमरकंटकला जायचे होते. त्यासाठी देखील 6-7-8 असा कॉल होता. अंतर साधारण 250 किलोमीटरचे होते. पण अर्धा रस्ता चांगला नव्हता. त्यामुळे जेवणासाठी हॉटेलवर पोहोचू याची शाश्वती नव्हती. आजचा मुक्काम धर्मशाळेत होता. धर्मशाळा साधी पण अतिशय स्वच्छ आहे असे सांगितले होते. रामकृष्ण मिशनचे रामकृष्ण कुटीर येथे आजचा मुक्काम होता. बसमधील डिझेल संपल्यामुळे बसमध्येच थांबावी लागली होती व त्यामुळे तेथेच जेवण उरकून घेतले.
अवधूत भगवान राम आश्रमात जेवणाची चांगली सोय झाली. त्याच आश्रमात राहणारे नायक नावाचे एक कुटुंब होते. त्यांच्याच घरी असणाऱ्या छोट्या परीची ओळख झाली. ती इयत्ता दुसरीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. तिचे अक्षरही चांगले होते. काही वह्या, पेन्सिल, रबर, पेन, चित्र काढण्यासाठी लागणारे कलर, खडू वगैरे साहित्य आमच्याकडे होते. ते देण्यासाठी योग्य कुमारिका सापडल्याने आम्ही तिच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. दुपारी 3:30 वाजेपर्यंत आम्ही रामकृष्ण कुटीरमध्ये दाखल झालो. रूम्सचे वाटप झाल्यावर संध्याकाळी अमरकंटक येथील रामघाटावर नर्मदेच्या उगमस्थानावर जाऊन मंदिराचे दर्शन घेतले. त्याच परिसरात अन्य भरपूर देवळे आहेत, त्यांचेही दर्शन घेतले. घाटावरतीच आरती झाली. गर्दीही खूप होती. त्या गर्दीतच आमच्या ग्रुपपैकी 3 जणांच्या नर्मदा गायब झाल्या होत्या. शोधाशोध करूनही त्या मिळाल्या नाहीत. शेवटी बसच्या दिशेने परतत असताना अजयच्या नजरेस नर्मदेचे कॅन घेऊन बसलेला एक विक्रेता दिसला. जवळ जाऊन बघितल्यावर त्या आमच्या ग्रुपच्याच नर्मदा असल्याचे कळाले, कारण आमच्या प्रत्येक कॅनवर प्रत्येकाची अध्याक्षरे लिहिली होती. लगेचच नर्मदेहरचा गजर झाला व पुन्हा बसच्या दिशेने मार्गस्थ झालो. नंतर आश्रमावर येऊन जेवण व उद्याचा कार्यक्रम अमितने सांगितला. आज दिवस 11वा, दिनांक 14 नोव्हेंबर 2022. आज सकाळी 6:30 वाजता चहा कॉफी होती. त्यानंतर आम्ही 4 जण रामकृष्ण मिशनच्याच परिसरात असलेल्या विवेकानंद रामकृष्ण यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले व त्यांच्या प्रार्थनेतही सामील झालो. तेथील शांततेने व प्रार्थनेने मन प्रसन्न झाले. सकाळी 8 वाजता नाश्ता, चहा कॉफी झाली. त्यानंतर कपिलधारा व दुग्धधारा हे 2 धबधबे बघायला गेलो. बसमधून उतरल्यावर 2.5 किलोमीटर पायपीट करून जावे लागते. रस्ता चढ उताराचा व खडकाळही आहे. कपिलधारापर्यंत जरा ठीक आहे. धबधबा जरी जास्त उंचीवरून पडत नसला तरी ते दृश्य सुखावून टाकणारे आहे. कपिल मुनी व दुर्वास ऋषीचे पुतळे, नर्मदा मातेचे मंदिर व अखंड ध्वनीचे दर्शन घेऊन आम्ही दुग्धधारा धबधब्याच्या दिशेने पुढे निघालो. पुढचा रस्ता जरा जास्तच कठीण होता. दुग्धधारा येथील नर्मदा मातेचे दर्शन घेण्यासाठी एका गुहेतून वाकून जावे लागते. एवढी कसरत केल्यानंतर मातेचे दर्शन घेता येते. परतीचा रस्ताही तोच आहे, त्यामुळे पुन्हा चढ उतार व खडकाळ रस्त्याला सामोरे जावे लागतेच. कपिल मुनींच्या पादुकांचेही दर्शन घेता आले. जाता येता वाटेत भरपूर फोटोग्राफी करता आली. जागेवर आल्यावर लिंबू सरबताचा आस्वाद घेता आला. पुन्हा बसने श्री अमरेश्वर मंदिर बघायला गेलो. भव्य असा नंदी बाहेरच आहे व आतमध्ये 11-11.5 फूट उंचीची शंकराची पिंडी आहे. त्याचे वजन 51 टन आहे. वर जिन्याने जाऊन पिंडीवर पाण्याचा अभिषेक व बेलपत्र देखील वाहू शकतो. मंदिराच्या वरच्या मजल्यावर अजूनही बांधकाम चालू आहे व तेथेही सुबक अशा नवदुर्गेच्या मूर्ती, गणपती व अन्य देवांच्या मूर्ती आहेत. त्यानंतर श्री ज्वालेश्वर धाम मंदिर व माता अन्नपूर्णेचे मंदिर हेही बघता आले. अन्नपूर्णेचे मंदिर बंद होते, पण एका छोट्या फटीतून तिचे दर्शन घेता आले व फोटोही काढता आला. दुपारचे जेवण हॉटेलवरच होते. दुपारी 1:30 ते 4:30 आराम होता. संध्याकाळी 5 वाजता आज पुन्हा मुख्य नर्मदा देवीच्या दर्शनासाठी गेलो. काल गर्दीमुळे मंदिर परिसर नीट बघता आला नव्हता व नर्मदा देवीचे नीट दर्शनही घेता आले नव्हते. आज अजिबात गर्दी नसल्यामुळे या सर्वांचा व्यवस्थित आस्वाद घेता आला. उगमस्थानाचेही दर्शन घेतले. प्रसन्न मनाने हॉटेलवर परत. रात्री हॉटेलवर आरती व जेवण व उद्याचा कार्यक्रम अमितने सांगितल्यावर आजचा दिवस संपला. आज दिवस 12वा, दिनांक 15 नोव्हेंबर 2022. आज रामकृष्ण कुटीरवरून छोट्या गाड्यांनी माईकी बगिया या ठिकाणी गेलो. हे नर्मदेचे खेळण्याचे ठिकाण. अमरकंटक हे प्रवासातले एकमेव असे ठिकाण होते की जेथे आमचा 2 दिवस मुक्काम होता. माईकी बगिया येथे जाण्यासाठी 1.5 किलोमीटर जंगलातल्या रस्त्यातून चालत जावे लागते. पण हा रस्ता चांगला बांधून काढला आहे. अतिशय सुंदर असा रस्ता आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार वनराई, त्यामुळे चालताना एकदम ताजेतवाने वाटत होते. फक्त धोका होता तो वानरांचा. प्रसादाला घेतलेल्या पिशव्यांचा त्यांना बरोबर सुगावा लागत होता व तेवढीच पिशवी मोठ्या शिताफीने पळवत होते. हनुमानधारेचे दर्शन व फोटो घेतले व तेथे तटपरिवर्तन पूजेसाठी आलो. पूजा करताना सुद्धा अतिशय सावध राहावे लागत होते. तरी सर्वांची नजर चुकवून प्रसादाची पिशवी त्याने पळवलीच. उत्तरेहून दक्षिणेकडे आलो होतो. गुरुजींची दक्षिणाही आपल्या इच्छेनुसार आपल्यालाच द्यावी लागते. वाटेत हनुमानधारेचे दर्शन घेतले. हे दर्शन झाले की तटपरिवर्तन झाले असे समजायचे. पूजा करून पुन्हा छोट्या गाड्यांनी बसपर्यंत पोहोचलो. वाटेत पोह्यांचा नाश्ता व चहा कॉफी झाली. आता नरसिंगपूरसाठी प्रवास सुरू. अंतर 310 किलोमीटर होते व पोहोचायला 7:30-8 वाजणार होते. वाटेत नेहमीप्रमाणे चहा कॉफी व वॉशरूमसाठी थांबा होताच. आजचा मुक्काम होता हॉटेल सावित्री सिग्नेचर येथे. हॉटेलवर पोहोचल्यावर आरती व जेवण व उद्याचा कार्यक्रम अमितने सांगितल्यावर आजचा दिवस संपला. आज दिवस 13वा, दिनांक 16 नोव्हेंबर 2022. आजही 6-7-8 असा कॉल होता. सकाळी 8 वाजता नाश्ता करून बर्मान घाटावर गेलो.
तेथे नर्मदेमध्ये गोटे मिळतात. तेथे थोडंफार गोटे प्रत्येकानेच एक आठवण म्हणून गोळा केले. पॉलिश केलेले गोटेही विकण्यासाठी उपलब्ध होते. त्यानंतर आमचा प्रवास होशंगाबादसाठी सुरू झाला. होशंगाबादचे नवीन नाव आता नर्मदापुरम असे ठेवण्यात आले आहे. बस प्रवासाचे अंतर होते 175 किलोमीटर. नेहमीप्रमाणे वाटेतच जेवण, चहा, कॉफी व वॉशरूमसाठी थांबा होताच. संध्याकाळी 4:30च्या सुमारास हॉटेल मीनाक्षीवर पोहोचलो. रूम्सचे वाटप झाल्यावर थोडासा आराम करून संध्याकाळी 6 वाजता सेठाणी घाटावर गेलो. तेथे प्राचीन नर्मदा माता, गणपती व हनुमान यांचे दर्शन व थोडी फोटोग्राफी करून पुन्हा हॉटेलवर परत. आजचा संपूर्ण दिवस प्रवासातच गेला. संध्याकाळी आरती, जेवण व नंतर अमितचा उद्याचा कार्यक्रम याने आजच्या दिवसाची सांगता झाली. आज दिवस 14वा, दिनांक 17 नोव्हेंबर 2022. आज पहाटे 4 वाजता चहा झाला, कारण आज पहाटे 5:30 वाजता ओंकारेश्वरसाठी निघायचे होते. अंतर होते 250 किलोमीटर. प्रथेप्रमाणे वाटेतच नाश्ता, चहा, कॉफी व जेवण झाले होते. आजचा मुक्कामही पहिल्या दिवसाचे जे हॉटेल पलाश होते तोच होता. प्रथम ममलेश्वरला जाऊन आमच्या कॅनमधील नर्मदेचे अर्धे पाणी ममलेश्वरच्या पिंडीवर वाहिले व अर्धे पाणी ओंकारेश्वरला वाहायचे असते. पण संध्याकाळी 4 नंतर ओंकारेश्वरला काहीही वाहत नाही, म्हणून ते उद्या वाहणार आहोत. संकल्प पूजेसाठी जे कपडे घातले होते तेच कपडे आज घाटावर सोडून द्यायचे असतात. नंतर नागर घाटावर शिवलिंगाची पूजा, संकल्पपूर्ती पूजा व ममलेश्वर येथे पापक्षालन पूजा या सर्वाला 3-4 तास तरी जाणार होते. ओंकारेश्वरहून सुरू केलेली परिक्रमा शेवटी ओंकारेश्वर येथे येऊन त्याची समाप्ती झाली होती. रात्री हॉटेलवर जेवण व उद्यासाठी अमितच्या सूचना ऐकून आजच्या दिवसाची सांगता झाली. आज दिवस 15वा, दिनांक 18 नोव्हेंबर 2022. आज सकाळीच ओंकारेश्वरला जाऊन कॅनमधील अर्धे उरलेले पाणी अर्पण करून आलो. गुरुजींनी तीर्थ म्हणून थोडे पिंडीवरचे पाणी तीर्थ म्हणून दिले आणि तांत्रिक दृष्टीने परिक्रमा आज पूर्ण झाली. येताना नर्मदेत पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाचा फोटो काढता आला. हा नर्मदा परिक्रमेतला शेवटचा फोटो. आता परतीचे वेध लागले होते. आज बोटीने ओंकारेश्वरला परिक्रमा करण्याचे ठरवले होते. त्याचा खर्च आपापला करायचा असेही ठरले होते. साधारण रुपये 300च्या आसपास खर्च येईल व 3 तास परिक्रमेला लागतील असे अमितचे म्हणणे होते. पण काही दिवसांपूर्वीच तेथे एक बोट उलटून दुर्घटना घडली असल्याने बोटीची सेवा खंडित केली असल्याचे कळले. त्यामुळे आमचा तो ओंकारेश्वर परिक्रमेचा प्लॅन बारगळला. सकाळी नाश्ता करून ओंकारेश्वरच्या हॉटेल पलाशवरून आम्ही साधारण 9:30ला निघालो. ओंकारेश्वर ते इंदूर या प्रवासास 3 तास तरी लागणार होते. दुपारी पाऊणच्या सुमारास आम्ही इंदूरला पोचलो. बसमधून सामान उतरवून त्या बॅगांचे मुंबई व पुणे असे वर्गीकरण करण्यात आले व त्याप्रमाणे बॅगांची रवानगी रेल्वेच्या क्लॉकरूममध्ये करण्यात आली. पुण्याची गाडी संध्याकाळी 7:30 वाजतानाची होती. मुंबईची अवंतिका संध्याकाळी 5 वाजतानाची होती व दुरंतो रात्री 9 वाजतानाची होती. त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ होता. इंदूरला गेल्यावर नमकीन किंवा गोड खाण्याचे जिन्नस न घेतले तरच नवल. त्याप्रमाणे प्रत्येकजण ग्रुप करून रिक्षाने 56 दुकान जेथे आहेत त्या परिसरात गेलो. प्रत्येकाने नमकीन किंवा स्वीट्स याची खरेदी त्याच्या आवडीनुसार केलीच व जमेल तसा तेथेही आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. वेळ मर्यादित असल्यामुळे सर्वांचीच स्टेशनला पोहोचण्याची घाई होती. लगबगीने आम्ही पुन्हा इंदूर रेल्वे स्टेशनवर आलो व आपली गाडी ज्या फलाटावर येणार होती त्या फलाटावर जाऊन पोहोचलो. सर्वांच्याच गाड्या वेळेवर सुटल्या व दुसऱ्या दिवशी वेळेवर पोहोचल्याचा व्हॉट्सअपवर मेसेजही आला. खऱ्या अर्थाने आता नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली होती. शेवटी काय, नर्मदा मातेची कृपा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हेमंत गाडगीळ. आठवणीतले क्षण. हे क्षण अशासाठी की हे काही एका दिवसासाठी नव्हते, तर संपूर्ण परिक्रमेसाठी आहेत. त्यामुळे ते कोणत्याही एका दिवसात समाविष्ट करता येण्यासारखे नव्हते, तर संपूर्ण परिक्रमेसाठी आहेत. तर अशा काही आठवणी व असे काही क्षण. अंजूने जेव्हा सांगितले की मी माझ्या ग्रुपबरोबर जाणार आहे, तेव्हा खरं तर मला अंजू सोडून कोणीही माहितीतला नव्हता. कारण आजवरच्या सगळ्या सहली या आमच्या ग्रुपबरोबरच झाल्या होत्या. पण खरं सांगतो, परिक्रमा संपल्यावर मी कोणत्या तरी अनोळखी ग्रुपबरोबर प्रवास केला आहे असे एकदाही वाटले नाही. माझी सगळी भिस्त अंजूवर होती असे मी प्रथम म्हटले होता. पण अंजूची ही जबाबदारी सगळ्यांनी वाटून घेऊन अंजूचं काम हलकं केलं होतं व माझं टेन्शन कमी केलं होतं. सकाळी उठल्यावर प्रथम अजयची दरवाजावरची बेल व शुगर फ्री का विथ शुगर, चहा की कॉफी हे शब्द न चुकता कानावर पडायचे. बसमध्ये बसल्यावर अमितचे सदा सर्वदा व शेवटी नर्मदे हरचा गजर रोज कानावर पडायचा. बस सुरू झाल्यावर कोळवणकर बुवांचा ओम नमः शिवायचा जप व ओंकार
हा त्यांच्या कीर्तनी आवाजातून ऐकला की मन तृप्त व्हायचे. त्यांचा ओंकार हा आमच्याबरोबर बसने देखील अंगीकारला होता. तुम्हाला तो जाणवला की नाही मला माहीत नाही, पण मला मात्र तो जाणवत होता. कोणत्याही मशीनच्या आवाजात जर तुमच्या मनातले शब्द तुम्ही ओवलेत तर ते शब्द तुम्हाला त्या मशीनच्या आवाजात नक्कीच ऐकायला येतात. एकदा प्रयत्न करून बघा. आणि जर तुम्हाला असा बसच्या लईमध्ये झोप लागलीच तर त्यावर निद्रा साधनेचे गाढ अभ्यासक श्री विश्व गुरु नाथ भावे हे त्यांच्या निद्रा साधनेच्या प्रकाराचा अभ्यास करण्यात गुंग असायचे. वसंत दाते यांचा खर्जातला आवाज त्यांच्या गाण्याला व भक्तिगीतांना अधिकच साथ चढवत असायचा. कल्पना करा की वर्गात फक्त पुढच्याच बाकावर मुले आहेत, पण मागचे सगळे बाकरी कामे आहेत. शोभा आहे अशा वर्गाला? उत्तर नाही. तर असं शोभा आणण्याचं काम आम्ही बॅकबेंचर्स करत होतो. पण याला एक अपवाद होता, तो म्हणजे स्मितांजली जोगळेकर यांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मंडळी शेवटच्या 5 सीटवर बसली होती ती म्हणजे किचन टीम. यांचे कौतुक तर करावे इतकं कमीच आहे. आमच्याबरोबरच उतरायची, पण तासाभरात गरम गरम जेवण तयार करून आमच्या समोर असायचं. आणि ज्यांच्या जीवावर आम्ही बसमध्ये बिनघोर झोपत होतो ते आमचे चक्रधर स्वामी श्री दुबेजी. रोज जे नर्मदाष्टक व आरती म्हटली जायची ती पुढील पानावर दिली आहे. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल तर आपले मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मत नोंदवा. म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.